मोशी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महावितरण विरोधात जनआक्रोश आंदोलन। पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपशहर संघटिका रुपाली परशुराम आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली आज वुडसविले फेज 2 चौकात महावितरण विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले। या परिसरात वारंवार जाणाऱ्या लाईटच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या आंदोलनात सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले। भोसरी विधानसभेत सत्ताधाऱ्यांकडून कोणतीही कामे झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला। शिवसेनेच्या नेत्या सुलभा उबाळे यांनी सत्ताधाऱ्यांवर विकास कामांमध्ये पक्षपातीपणा केल्याचा आरोप करत ज्या भागातून मतदान मिळत नाही त्या भागात विकास न करण्याचा आरोप केला। त्यांनी मोशी परिसरात बोगस फॅब्रिकेशनचा अध्यक्ष म्हणून एक व्यक्ती फिरत असल्याचा दावा देखील केला। या आंदोलनात मोशी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनादरम्यान उपस्थित राहून नागरिकांचे म्हणणे ऐकले आणि लवकरात लवकर लाईटच्या समस्येचे समाधान करण्याचे आश्वासन दिले। अधिकाऱ्यांना नागरिकांनी सतत जाणाऱ्या लाईटबद्दल प्रश्न विचारून धारेवर धरले, मात्र अधिकाऱ्यांनी नागरिकांना विश्वासात घेऊन प्रश्न लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले। हे जनआक्रोश आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपशहर संघटिका रुपाली परशुराम आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली पार पडले आणि या आंदोलनात भोसरी विधानसभेतील शरद पवार गटाचे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्थानिक नेतेही सहभागी झाले होते। रुपालीताई आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेनेने आंदोलन घेतलेलं आहे। परशुराम भाऊ आल्हाट असतील, सुलभाताई असतील, सगळेच शिवसैनिक आणि आमचे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनामध्ये आणि नागरिक पण मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। एमएससीबीचा जो काही मागच्या काळातला जो काही त्रास पिंपरी चिंचवड शहरामध्ये सहन करावा लागतो, विशेषतः भोसरी विधानसभेमध्ये आणि ह्या नवीन गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतोय। रोज लाईट जाते आणि तासनतास लाईट जाते, त्याच्यामुळे नागरिकांना फार त्याच्यामध्ये त्रास सहन करावा लागतो। कोविड पासून अनेक लोकांना वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी लाईट त्यांना कंपल्सरी गरज असते। इंटरनॅशनल त्यांचे कॉल असतात त्या ठिकाणी आणि त्यासाठी त्यांना ती गरज असते। परंतु आज आम्ही सोसायट्यांमध्ये फिरताना आमच्या लक्षात आलं की सोसायटी धारकांमध्ये प्रचंड चीड आहे त्याबद्दल। इव्हन विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना सुद्धा आज ऑनलाईन बऱ्यापैकी एज्युकेशन घ्यावं लागतं, त्याही ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय। लिफ्ट मध्ये अनेक वेळा लिफ्ट बंद पडते, लिफ्टमुळे अनेक लोक त्या ठिकाणी अडकतात। मध्यंतरी एक मुलगा 15 मिनिटं त्या ठिकाणी लिफ्टमध्ये अडकला होता आणि जर अशी काही दुर्घटना घडली तर सर्वस्वी त्याला सत्ताधारी एमएससीबी जबाबदार आहे। असे वेगवेगळे विषय या ठिकाणी आहेत। आज आम्ही जेव्हा फॉलोअप घेतो, कालची घटना सांगतो। काल मी अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये कार्यक्रमाला गेलो तर 10 मिनिटात 5 वेळा लाईट गेली। 10 मिनिटात म्हणजे कार्यक्रम सुरू असताना 5 वेळा लाईट जाणं। मी देवकर साहेबांना फोन केला, माने साहेबांना फोन केला की अशी वारंवार लाईट का? मी त्यांना हेही सांगितलं की आम्हाला अशी शंका आहे की मुद्दामून लाईट घालवली जाते आणि हे जे चाललेलं आहे हे सत्ताधाऱ्यांच्या प्रेशरमध्ये एमएससीबी काम करते। राज्य शासन याच्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे आणि एमएससीबीच्या माध्यमातून ठिकठिकाणी अगदी काही ठिकाणी लोक, मी स्वतः 2 महिने एका केबलसाठी देवकर साहेबांना फॉलोअप करतोय, त्या ठिकाणी वारंवार लाईट जाते। तर केबल टाकण्याची गरज आहे। ते काय करतात, केबलला जॉईंट जातात, त्याच्यामुळे वारंवार लाईट जाते। केबल सारखं मटेरियल सुद्धा यांच्याकडे अवेलेबल नाही, लाईट मीटर सुद्धा उपलब्ध नसतात। नवीन लोक जेव्हा लाईट मीटर साठी मागणी करायला जातात तेव्हा एमएससीबीकडे लाईट मीटर नसतात आणि आज पूर्णपणे एमएससीबी डिपार्टमेंट हे सत्ताधारी विशेषतः आमदारांच्या दबावाखाली या ठिकाणी काम करते आणि ते सांगतील त्याला प्रायोरिटी दिली जाते, अशी वस्तुस्थिती आणि त्याच्यामुळे नागरिकांना सफर व्हावं लागतं। त्याच्यामुळे या संदर्भात आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत। आमची एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना पण विनंती राहणार आहे आणि त्यांना सहकार्य करण्याची पण भूमिका आहे, परंतु त्यांनी नागरिकांच्या हितासाठी काम करावं अशी आमची अपेक्षा आहे। आज रुपालीताई आल्हाटांनी या ठिकाणी आंदोलन घेतलं। वारंवार अशा प्रकारचे आंदोलन घेण्यामध्ये त्या या परिसरामध्ये लोकांची सेवा करतात। कुठल्याही प्रकारचं पद नसताना 2.5 वर्ष झाले, तुम्हाला माहिती महापालिकेत नगरसेवक नाही, त्याच्यामुळे लोकांमधला आणि लोकांमधला आणि प्रशासनामधला दुवा राहिला नाही आणि ही जो काय अन्याय होतोय या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आज आमच्या माध्यमातून होतंय। आज जर हे आम्ही एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी जी उत्तरं दिलीत ते जर प्रश्न आमचे सुटले नाहीत तर आम्ही याच्यापेक्षा फार मोठं तीव्र आंदोलन त्या ठिकाणी एमएससीबीवर करणार आहोत। पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी म्हणून आपण संबोधतोय आणि या स्मार्ट सिटीमध्ये लाईट रोज जाती यासाठी आंदोलन करावं लागणं हे पिंपरी चिंचवडच्या सत्ताधाऱ्यांसाठी अत्यंत शर्मेची बाब आहे। आपण जेव्हा या ठिकाणी बिल्डर्सला बांधकाम परवानगी देतो आणि इथे हजारो फ्लॅट्स निर्माण होतात आणि ते फ्लॅट्स निर्माण होत असताना आपली नैतिक जबाबदारी, प्राथमिक जबाबदारी आहे त्यांना लाईट, पाणी या ठिकाणी मिळालं पाहिजे, चांगले रस्ते मिळाले पाहिजेत, खेळाच्या फिरण्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत।
पण तसं होताना दिसत नाही। या शहराची अशी दुर्दशा झालेली आहे की आमदार बोले आणि अधिकारी हाले अशा प्रकारचे या ठिकाणी सगळे लोक वागतायत। म्हणजे ते प्रशासनामध्ये पोलीस प्रशासन असो, महावितरण अधिकारी असो, महानगरपालिका असो किंवा अन्य कुठलेही शासकीय प्रशासन असो, पूर्णपणे त्यांच्याकडे गुलाम असल्यासारखी कामं होत आहेत। आपण ज्या ज्या सोसायट्या नव्याने निर्माण झाल्यात, ज्या ज्या होत आहेत, त्यांच्या अडचणी तर अजून पुढे येतातच आहेत, परंतु या शिवरस्त्याची ही सोसायटी वुड्सविले ही 10 वर्षापूर्वीची सोसायटी आहे, तरी त्यांना जर लाईटचा प्रॉब्लेम येत असेल तर हे अत्यंत खेदजनक आहे। आज यांची कामाची स्टाईल अशी आहे की जी सोसायटी होती त्या सोसायटीत लोक घरात राहायला जायच्या आधी त्यांचा मतदाराचा फॉर्म भरतात का, तर त्यांनी त्यांचं सभासद व्हावं। एवढं हॅमरिंग आहे नागरिकांवरती, त्या सोसायटी धारकांवरती। ते तिथं गेल्यानंतर त्यांचा लगेच ग्रुप करायचा, व्हॉट्सअप ग्रुप करायचा, त्यांच्यावर एवढं हॅमरिंग की आम्हीच तुमचं सगळं करतोय, आम्ही तुमचे मसीहा आहोत, आम्ही तुमच्यासाठी सगळं काही करणार आहोत। नंतर फेडरेशन करायचं, सोसायटीचे चेअरमन करायचे, फेडरेशन केल्यानंतर त्याचे अधिकारी घालायचे, सोसायटीच्या चेअरमनला बाहेर पार्ट्यांना न्यायचं, फार्म हाऊसला न्यायचं, त्यांना एका प्रेशर खाली ठेवायचं। आणि प्रत्येक जण सर्वसामान्य लोक आहेत, बाहेर गावावरून आलेली लोक आहेत ही, यांना स्वतःचं काम बरं आणि ते बरं, पण अनेक लोकांना यांनी अनेक व्यसन पण लावलेत त्या माध्यमातून बाहेर जायचं। आणि फेडरेशनचे काही अधिकारी ते कोणते आहेत मला नाव पण आठवणार त्यांचं, त्यांना असं सोडलंय की प्रत्येक चेअरमनच्या तिथे जायचं, दुसऱ्या पक्षाचा एकही माणूस आतमध्ये आला नाही पाहिजे अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे। म्हणजे सोसायटीच्या नागरिकांना कुणी इंटरप्ट केलं नाही पाहिजे, इंटरॅक्शन झालं नाही पाहिजे, हे आम्ही मोडून काढू। हे काही बिहार नाही, हे काही इथं लोकशाही चालते आणि इथं आम्ही शिवसेनेचे लोक अजून आहोत। जर कोणत्या नागरिकांना अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी आळोकाठी होत असेल, आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही निश्चितपणे त्याच्यावरती मार्ग काढू। आणि कोण जे असे करतायत त्यांनी पण सावध राहायचं, जर असं चुकीचे काम करत असतील तर आम्ही त्यांनाही टप्प्यात आल्यानंतर सोडणार नाही आहोत। कारण आज लोकांच्या ज्या समस्या, तुम्ही बघा की टँकरने पाणी, आज या लोकांनी एवढे करोडो रुपयांचे फ्लॅट घेतलेत, पुन्हा त्यांनी टँकरला पैसे द्यायचे, लाईट जाती म्हणून आता एकाने सांगितलं की 15 ते 16 हजार रुपये महिन्याला डिझेलला जात आहेत, जी त्यांची पिळवणूक आहे। अशा प्रकारचं जर तुम्ही त्यांच्याकडे मतं मागायला कुठल्या तोंडाने आपण जात आहे? आज ज्या बिल्डरने यांना हप्ते दिले नाहीत किंवा ज्या बिल्डरने यांना पार्टनरशिप दिली नाही, त्या बिल्डरच्या परिसरामध्ये अशा प्रकारचं वातावरण ते करून ठेवतात, त्या बिल्डरचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही जर या भोसरी विधानसभेचा सारांश घेतला तर आपल्याला अशा प्रकारच्या काही घटना दिसतील। आणि जे बिल्डरांच्या जवळच्या आहेत किंवा काय, त्यांना महानगरपालिकेच्या सुख सुविधा त्यांनी जाऊन दारामध्ये दिलेल्या आहेत, अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी निदर्शनास येते। तर येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही सिंग साहेबांशी बोललो, देवकर साहेबांशी बोललो, त्यांनी आम्हाला 2 महिन्याचा टाइम दिलाय, त्या 2 महिन्याच्या काळामध्ये इथे होईल आणि नाही झालं तर आम्ही आमच्या स्टाईलनी, शिवसेना स्टाईलनी त्यांना याचं उत्तर निश्चितपणे देणार आहोत। नमस्कार, आज या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलं। या आंदोलनासाठी शिवसेनेच्या आमच्या मार्गदर्शिका सुलभाताई उबाळे असतील, धनंजय भाऊ असतील, राष्ट्रवादीचे माननीय अजित भाऊ गव्हाणे असतील आणि महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी आणि सोसायटीतील सर्व नागरिक या ठिकाणी आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कारण खरं तर त्यांना त्या अडचणींना सामोरे जावं लागते रोज, त्याच्यामुळे ते वैतागलेले आहेत अक्षरशः। त्यांना रोजचा डिझेलचा खर्च 4-5 हजार एवढा येतो। खरं तर एवढा 2-2, 3-3 तास लाईट जाते, कोण सहन करेल? नाही कोण सहन करू शकत, कारण हे नागरिक वेळच्या वेळी लाईट बिल भरतात, पाणीपट्टी भरतात, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करतात का, तर आपल्याला सुविधा मिळण्यासाठी। पण त्या बदल्यात त्यांना मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मिळत नाही आणि त्यामुळे नागरिक अगदी त्रस्त झालेले आहेत आणि त्यांचा आवाज कुठेतरी प्रशासनाला ऐकायला जावा यासाठी आम्ही या ठिकाणी जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे। त्याबद्दल सर्व सोसायटी धारक, सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते। आणि या ठिकाणी MSCBचे अधिकारी सुद्धा सर्व उपस्थित होते, त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे 2 महिन्याच्या आत आम्ही हा तुमचा प्रॉब्लेम पूर्णपणे सोडू। जर 2 महिन्याच्या आत हा प्रॉब्लेम नाही सुटला तर आम्ही याच्यापेक्षाही मोठं धडक मोर्चा आम्ही महावितरणाच्या ऑफिसवरती घेऊन जाऊ। रुपालीताई आल्लाटेंच्या माध्यमातून शिवरस्ता या ठिकाणी विविध सोसायटीचे पदाधिकारी आणि सर्व सहभागी नागरिक, महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, सुलभाताई उबाळे असतील, अजित भाऊ गव्हाणे असतील, तसेच मुटके साहेब असतील आणि अनेक शिवसेना नेते आणि सर्व महाविकास आघाडीतले नेते या ठिकाणी उपस्थित होते।
खऱ्या अर्थानं या भागाची जी गरज आहे त्या गरजेकडं प्रशासन लक्ष देत नाहीये, जाणून बुजून कोणाच्या तरी प्रेशरमध्ये काम करते. तर आज मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्यापेक्षा जास्त बाकीची ऍडव्हर्टायझिंग जास्त चाललेली आहे. मुळात प्रत्येक सोसायटीमध्ये खूप कठीण प्रश्न आहे की रोज लाईट जाते आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येक सोसायटीला रोजचं 5,000 डिझेल त्यांना द्यावं लागतं. पाण्याचा प्रश्न खूप अवघड आहे. रोज वर्क फ्रॉम होम मध्ये जे जॉब करतात त्यांच्यासाठी पण खूप अडचणीची गोष्ट या ठिकाणी होते. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी महिला भगिनी भरपूर उपस्थित होत्या. त्यांच्या रोजचा जो कार्यकाळ आहे त्यांच्या वर्क फ्रॉम होम मध्ये ते जे काम करतात अतिशय स्ट्रेस मध्ये होत्या. आम्ही ज्या सोसायटीमध्ये जातो त्यांचे अतिशय नाराज महिला दिसतात. या भागात राहिल्यावर पस्तावा त्यांना होतोय. ज्यावेळेस त्यांनी ज्या विचारानं फ्लॅट घेतला होता तो दृष्टिकोन या ठिकाणी दिसत नाहीये. त्यामुळे निश्चित आता आपल्याला सगळ्यांना जागृत होणं गरजेचं आहे. अधिकाऱ्यांना पण आम्ही जाग केले. त्यांना शेवटची वॉर्निंग म्हणून आज आम्ही सांगितले की जर तुम्ही आम्ही फक्त आता रुपालीताई आल्हाट यांच्या माध्यमातून या ठिकाणी फक्त आक्रोश एका ठिकाणी जमून व्यक्त केलाय. नंतर आम्ही धडक तुमच्या ऑफिसमध्ये घुसून आणि प्रशासनाला महाविकास आघाडीच्या स्टाईलनं शिवसेनेच्या स्टाईलनं रुपालीताईंच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उत्तर देऊ असं या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि सर्वजण या ठिकाणी बहुसंख्य उपस्थित राहिले, सोसायटी धारक सर्व उपस्थित राहिले याचं मनापासून आभार व्यक्त करतो. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड.